प्रभाग क्रमांक 13 मधून आरती अभिषेक जाधव निवडणूक रिंगणात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी घेत जनतेच्या दारात। प्रभागाचा सर्वांगीण विकास करणार, महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार। जालना शहरात प्रत्येक पक्ष हा स्वबळावर निवडणूक लढत आहे, कारण जालना महानगरपालिका झाल्यानंतर प्रथमच ही निवडणूक झाली आहे आणि ही निवडणूक सर्व नेत्यांची, कार्यकर्त्यांची प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झालाय। एकीकडे भाजप शिवसेना यांची युती तुटली, तर अजित पवार राष्ट्रवादी गट सुद्धा युतीतून बाहेर पडला। त्यांनी सुद्धा आपली उमेदवारी प्रभागात टाकली। अशीच एक तरुणी व अभ्यासू व्यक्तिमत्व असलेली महिला आरती अभिषेक जाधव या प्रभाग क्रमांक 13 मधून राष्ट्रवादी निवडणूक रिंगणात आहेत आणि मतदारसंघातील सर्वांगीण विकास करण्याचा शब्द देत त्या मतदारांच्या दारोदारी फिरत आहेत। कारण आमच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये बरेच प्रश्न प्रलंबित आहेत। तसेच महिलांचा सुरक्षेचा प्रश्न, मतदारसंघात सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षेच्या माध्यमातून लावणार, रोज नळाला पाणी येणार, भूमिगत गटार बांधणार, सुसज्ज असा प्रभाग तयार करण्यात असल्याचा शब्द या प्रसंगी आरती अभिषेक जाधव यांनी दिलाय। वहिनी, तुम्ही प्रभाग क्रमांक 13 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक रिंगणात आहेत। कुठल्या मुद्द्यांना घेऊन जनतेसमोर जात आहे, कसं सामोरं जाणार आहात या निवडणुकीला? नमस्कार, मी आरती अभिषेक जाधव प्रभाग क्रमांक 13 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवत आहे। माझे चिन्ह हे घड्याळ असून माझा लढा हा प्रभागातील प्रलंबित प्रश्नांसाठी लढा आहे, जेणेकरून जे रस्ते आहेत, रस्त्याचे बरेच ठिकाणी काम झालेले नाहीयेत आणि ड्रेनेज जे पावसाळ्याच्या टायमिंग मध्ये जे नदी नाले एक होऊन जे नागरिकांच्या घरामध्ये जे पाणी जातं, ते पाणी नागरिकांच्या घरामध्ये जाऊ नये त्यासाठी आपल्याला पाईपलाईन ज्या मोठ्याला करून घ्यायच्यात ते पण करून घेणं आहे। जे पाणी जे 8 ते 10 दिवसातून जे पाणी येतं प्रभागामध्ये ते नागरिकांना खूप त्रासदायक आहे। काही नागरिकांना 3-3, 4-4 दिवसामध्ये पाण्याची टंचाई भासते। त्यामुळे त्या पाण्यासाठी आपल्याला प्रभागामध्ये निदान 3 ते 4 दिवसांमध्ये पाणी आणणे गरजेचे आहे। आणि साफसफाई म्हणलं, जी घंटागाडी येते ती 2 दिवस, मंगळवारी येत नाही, शुक्रवारी येत नाही असं होतं। त्यामुळे कचरा व्यवस्थापन हे बऱ्याच ठिकाणी कुठेही कचरा पडलेला दिसतो। ती गाडी जर रोज आली तर कचरा व्यवस्थित सगळं गाडीमध्ये जाईल आणि कचऱ्याची समस्या भासणार नाही। त्यावर आपण त्या समस्यावरही आपण तोडगा काढणार आहोत। तसेच आपण ज्या नागरिकांच्या काही समस्या आहेत त्यामध्ये आपण नागरिकांसाठी एक हेल्पलाईन नंबर सुरू करणार। ते हेल्पलाईन वर नागरिक कोणत्याही प्रकारची समस्या मांडू शकतात व आपण त्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सगळे एकत्रित मीटिंग घेऊन आपण त्या नागरिकांच्या समस्यावर तोडगा काढू शकतो। तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी आपल्याला बऱ्याच ठिकाणी प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी कॅमेरे, सीसीटीव्ही बसवायचे आहेत आणि महिलांसाठी परत कोणी विधवा महिला असतात त्यांना गरज लागते, त्यांच्यासाठी आपल्याला बरेच समस्या असतात बऱ्याचशा, त्यांना त्या समस्यांवर तोडगा म्हणून आपण त्यांना उद्योगधंद्यामध्ये काहीतरी प्रवृत्त करून त्यांना आम्ही प्रशिक्षण देऊन त्यामध्ये उतरवणार आहोत। तसेच काही तरुण पिढी आहे, महिलांमध्ये तरुण मुली आहेत, त्यांच्यासाठी गृहोद्योग म्हणून ब्युटी पार्लर झालं, शिवणकाम, त्याचे क्लासेस तेही सुरू करणार आहोत, त्याचे प्रशिक्षण आपण देणार आहोत।